पण तरी वेडा वाकडा गाईनं अरे तुझाची म्हणून या नात्याने त्याच्या समोर यायचं. मला या लोकांचा हेवा वाटलो, भजनकरी लोक आहेत ना त्यांचा हेवा वाटतो. त्यांचं भजन ऐकायला एकही माणूस नसतो, एकही माणूस नसतो, पण इतक्या पोट तिडकीने त्याच्या समोर गात असतात ना की काय म्हणावं या लोकांना. वारे वा, आम्हाला सागर संगीत सगळं लागतं तरी सुद्धा आम्ही म्हणतो आमचं नरडं बसलंय, आणि यांच्या समोर काही नसतं तरी सुद्धा एक पांडुरंग फक्त असतो बस. काय म्हणावं या लोकांना, म्हणजे ह्या लोकांचा हेवा करावा असं या लोकांचं दर्शन आहे. ज्ञानराज मौलीचं तेवढ्यासाठी सांगणं, तुम्ही सेवा कुठल्या परिस्थितीमध्ये करताय, कुठल्या अवस्थेमध्ये करताय आणि कशासाठी करता, या तिन्हीचं उत्तर काही मिळावं हे जर नसेल तर ती सेवा भगवंताला जागेवरनं हलवते. नामदेव महाराज, सुखोबा, निळोबा आहे, तुकोबा आहे, समस्त संत जेव्हा पांडुरंगाच्या समोर कीर्तन करतात त्यावेळेला त्यांच्या कीर्तनामध्ये भगवान पंढरीनाथ डोलतो, त्यांच्या कीर्तनात पांडुरंग नाचतो. त्यांच्या आमच्या कीर्तनात पांडुरंग नावाचा कोणी बसला असेल तर उठून जातो का? कारण आमचं कीर्तन लोकांच्यासाठी, त्यांचं कीर्तन पांडुरंगासाठी. ते तुम्हा आम्हाला रिझवण्यासाठी म्हणून कीर्तन करतच नाही, तर माझ्या पांडुरंगाला कीर्तन आवडतं म्हणून मी ते करतो आहे ही त्यांची धारणा आहे. ते भगवंताच्यासाठी कीर्तन करतात, ते लोकांसाठी अवलंबून नाहीच आहे. गडावरती समर्थांच्याकडे कोणी कीर्तन केलं म्हणा पाहिजे, समर्थ आहे, त्यामुळे त्यांना विचारणे माझं काम आहे. वेणा स्वामींचं कीर्तन होतं गडावरती, आणि
आणि समर्थांनी केलेली सगळ्यात मोठी उत्क्रांती येते की पहिलं कीर्तन स्त्री वर्गाचं वीणा स्वामींनी केलं. स्त्रीला गादीवरती उभा राहण्याचा अधिकार नव्हता, तो समर्थांनी मिळवून दिला. समर्थांनी मिळवून दिला आणि वीणा स्वामींना रामाच्या समोर उभं केलं कीर्तनाला. वीणा स्वामी उभ्या राहिले, समस्त श्रोता बसलाय, समर्थ समोर बसले, पण वीणा स्वामी कीर्तन सुरू करे ना, तो करे ना का नाही. 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, समर्थांनी निरोप पाठवला, भीती वाटते का कीर्तन करायला? नाही म्हणे, भीती नाही वाटत आहे. म्हणे कीर्तन का नाही चालू करत आहे? फार सुंदर उत्तर आहे, साथीदार येत आहेत. साथीदार येत आहेत. समर्थ म्हटले, तुमचं कीर्तन साथीदारांसाठी आहे का रामासाठी आहे? तुम्ही कीर्तनाला येणार म्हणून राम तुम्ही दिलेल्या वेळेला येऊन हजर राहताय. तुम्ही दिलेल्या वेळेला राम येऊन हजर राहलाय, त्यामुळे तुमचं कीर्तन रामासाठी आहे का साथीदारांसाठी आहे? हे एकमेव उत्तर समर्थांनी दिलेलं आहे. याच्यातनं बोध ज्याचा त्याने घ्यायचा असतो, ज्याचा त्याने. माझं कीर्तन हे लोकांच्यासाठी आहे. किंबहुना तुम्ही आज एकादशी आहे म्हणून ही सगळ्या गाळलेल्या जागा भरल्या, अजून थोड्या भरायच्या, पण एकादशी म्हणून गाळलेल्या जागा भरल्या. नाहीतर 2 दिवस मी बघतोय की गाजा भो म्हणजे गाळलेल्या जागा भरा. याचा अर्थ तुम्ही आज भगवंताच्या दारात जे आलेले आहात, काही विशेष दिवस आहे म्हणून आलेले आहात, तसं भगवान पंढरीनाथ आज माझ्यामध्ये जो आलेला आहे तो विशेष स्वरूपामध्ये आलेला आहे. आणि त्या विशेष स्वरूपाला प्राप्त करून घेण्यासाठी महाराज म्हणतात की आपण आपल्यातला मी विसरायला शिकलं पाहिजे ना. आपल्यातला मी विसरायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत मी माझ्यातलं सोडत नाही तोपर्यंत त्याच्यातलं मला धरता येणं शक्य नाही. त्याच्यातलं काय आहे हे मला समजणारच नाही. याच्यासाठी आधी मला माझ्यातलं सोडलं पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्यातलं सोडलंय म्हणूनच तुम्ही देवळात आलेले आहात. तुम्ही तुमच्यातलं तुमचं पण सोडलंय म्हणून देवळात येऊ शकलाय. जर तुम्ही तुमच्यातलं तुमचं पण ठेवलं असतं तर तुम्ही देवळात आलाच नसता. म्हणून इथं येणारे, रावळामध्ये येणारे असतील ना, ही सगळी माणसं आपल्यातलं आपलं पण घरामध्ये ठेवतात, म्हणूनच रावळामध्ये एकत्र जमतात, म्हणूनच रावळात एकत्र येतात. इथं आपण सगळेजण येऊ शकतोय का? कारण एकाच गोष्टीने का विना, पण आपण सगळेजण त्या गोष्टीबद्दल का विना आपण लवचिक झालेले आहोत. लवचिक, आपल्यातलं असणारं काठिण्य तेवढ्या पुरतं का विना पण आपण सोडलेलं आहे, तेवढ्या पुरतं काय. म्हणून आपण आज इथं आलोय. नाहीतर माझ्यासारखा शहाणा असताना आता म्हटलं असता काय करायचं तिथं कीर्तनाला जाऊन, काय शेवटी मेला तो तेच सांगणार, दुसरं काय नाव घेणार, विठ्ठला पलीकडे दुसरं काय बोलणार आहे. आणि शेवटी त्या गप्पा ऐकून काय, त्याच्यापेक्षा एवढी तंगडतोड करत जाण्यापेक्षा घरातल्या घरात बसून देवाला आळवलं. शेवटी देव सगळीकडे सारखाच आहे. माझ्यासारखं असता तर ही उत्तरं देऊन घरातच बसला असता. पण तुम्ही तुमच्या असणाऱ्या विचारांना बगल देऊन जरा आपलं काठिण्य घालवून इथं आलाय, म्हणजे त्याच्यासाठी थोडे लवचिक झालाय ना, थोडे लवचिक झालाय. आपल्यातलं आपलं पण विसरलाय. पण आपल्यातलं आपलं पण विसरत असताना आपण आपल्यातलं आपलं पण टाकलेलं नाहीये. हेही तेवढंच सत्य आहे ना, हेही तेवढंच सत्य आहे की आपण काही अंशाने आपल्यातलं आपलं पण टाकलंय, खऱ्या अर्थाने ते टाकलेलं नाही. म्हणून इथं आल्यानंतर मला तुम्हाला सांगावं लागतं, बाबांनो म्हणत जा, पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव जय जय. हे सांगावं लागतं. का लागतं? कारण अजूनही मी माझं धरून मिक्सअप होण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा, तेलाचा थेंब पाण्यामध्ये एकरूप तेव्हाच होतो जेव्हा तेलातलं तेल पण सोडतो. तेलातलं तेल पण जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत ते पाण्यात जाऊन सुद्धा स्वतःचं वेगळेपण ठेवतच, बरोबर ना? तोपर्यंत वेगळेपण ठेवतो. पण ज्या वेळेला
पाण्याचं उष्णतामान आणि तेलाचं उष्णतामान एकच होतं, त्यावेळेला त्या उष्णतामानामध्ये तेलातलं तेल पण मेलेलं असतं आणि पाण्यातलं पाणी पण मेलेलं असतं. याचा परिणाम ते दोन्ही एकरूप झालेलं असतं. मी माझ्यातलं जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत त्याच्याशी एकरूप होऊ शकत नाही. महाराज म्हणतात त्याला रंगणं असं म्हणतात, त्याला रंगणं. भागवतामध्ये इतका सुंदर विचार केलेला आहे की केट प्रेषस कृत रुद्ध कुब्यायाम तमनुस्मरम सैरंभवय योगेन विंदते तत्स्वरूपताम असा शब्द केलेला आहे. किती मिठाची बाहुली. तिला कोणीतरी सांगितलं की बाई अगं काय टिमक्या मारतीस तू, एवढी स्वतःला काय मोठी समजतीस, काय असं तुझ्यात लागून गेलंय. ती म्हटली माझ्या नखाशी काय म्हणतं, कुठेही हात लावा सगळीकडे मीठ आहे, सगळीकडे मीठ आहे. काय म्हणे टिमक्या मारते, टिव 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 करते. अगं सागराला जाऊन बघ काय तुझ्यातलं मीठ पण. अगं तुझ्यासारख्या 56 नाही, तुझ्यासारख्या 56 करोड नाही, तुझ्यासारख्या असंख्य म्हटलं तो बाहुल्या जन्माला आले. एवढा खारटपण त्याच्याकडे, काय तुझ्याकडे खारटपण. असं त्या बाहुलीचा जरा अहंकार डिवचला. याचा परिणाम ती बाहुली त्या समुद्रामध्ये मी खारट आहे का समुद्र खारट आहे शोधण्यासाठी निघून गेली, शोधायला. महाराज म्हटले ती जशी जशी तिने काठावरच्या पाण्याला स्पर्श केला लक्षात आलं की अरे हा खारटच आहे, माझ्यासारखाच खारट आहे. म्हणून जरा आतमध्ये गेली तर लक्षात आलं की तेही खारटच आहे. अजून आतमध्ये गेली तेही खारटच आहे. जशी 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 त्या पाण्यातलं खारटपण तो शोधत गेली ना, गंमत अशी की त्या खारटपणाला शोधता शोधता तीच सागर झाली. तीच सागर झाली. ती तिची राहिलीच नाही, राहिलीच नाही. महाराज म्हणतात म्हणजे भगवंताशी एकरूप झाल्यानंतर भगवंत तुम्हाला तुमच्या एवढा नाही ठेवत तर त्याच्या एवढा करतो, त्याच्या एवढा करतो. तुकोबारांचा अभंग त्याच्यासाठी. भगवंताशी एकरूप झाल्यानंतर मानसिक अवस्था किंवा वैचारिक स्थिती काय पातळीला जाऊ पोचते. तुकोबारांनी शब्द केला अनुरणीया ठोकळा तुका आकाशाये बढा, तुका आकाशाये बढा. अनुरणीया ठोकळा तुका आकाशाये बढा, तुका आकाशाये बढा. अनुरणीया ठोकळा बांधली त्रिपुटी दीप उजळला घटी. अरे काय ताकद आहे तुकोबारांच्या विचारांची बघा. भगवंताशी एकरूप झाल्यानंतर अणुरेणू एवढा सूक्ष्म असणारा मी त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर काय झालं, तुका आकाश आहे एवढा, त्यांनी मला एवढा मोठा करून टाकलं, एवढा मोठा. म्हणजे माझ्यातलं मी पण विसरून जर मी त्याच्याशी एकरूप झालो, अरे मी साक्षात पंढरीनाथ मी, साक्षात पंढरीनाथ. जगतचालक परमात्मा ज्याला म्हणतात तेवढा भगवंत मला करून टाकतो. पण त्याच्यासाठी अट एकच आहे, रंगून गेलं पाहिजे. रंग तुकोबारांचा त्याच्यावरती अभंग आहे. गोविंद गोविंद मनाला गलिया छंद, गोविंद 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 मनाला गलिया छंद, मनाला गलिया छंद. गोविंद 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 गोविंद
छंद तुका म्हणे आळी आणि जीवे नुरेची वेगळी. एक ध्यास घेतल्यानंतर महाराज म्हणतात त्या ध्यासामध्ये रंगून जाण्याचा परिणाम जीवे नुरेची वेगळी. आणि ती आळी आळी राहिलीच नाही, राहिलीच. तस एक भगवंताशी एकरूप व्हा, रंगून जातात. पण ते रंगून जाणं एवढं सोपं नाही. म्हणून मी काय केलं, नवसिले नवसिले माय, मी नवस केला तेवढ्यासाठी. का रंगून जाणं एवढं सोपं नाही हो. स्वतःतलं स्वतःच पण सोडायचं एवढं सोपं आहे काय? सोडणं शक्य आहे? मानवी प्रवृत्तीला जोपर्यंत देह भावना शिल्लक आहे तोपर्यंत मी पण सोडणं अवघड आहे. अस्तित्व ही माणसाची ओळख आहे. अस्तित्व आणि अस्तित्व हे अभिमानाशी निगडीत आहे. अस्तित्व हे अभिमानाशी निगडीत आहे आणि अभिमान सोडायचं म्हणजे अस्तित्व सोडायचं. अस्तित्व सोडायचं शक्य आहे मला? जोपर्यंत देह भाव शिल्लक आहे तोपर्यंत अस्तित्व नाही सोडता येत. आणि अस्तित्व सोडल्याशिवाय रंगता येत नाही, रंगून नाही जात. तिथं देह भाव सोडावा लागतो. लोक काय म्हणतील हे सोडावं लागतं. सोडावं, लोक काय म्हणतील फार अवघड असतं. मग ते रंगण्याचं जे कार्य आहे ना ते जो कोण मला करून देईल असा मला एक माझ्या बुद्धीने शिकवला, सांगितलं. कोण आहे? नवसिले नवसिले माई. कोणाला नमस्कार? तर पंढरीचे दैवत विठ्ठले नवसिले, दुसरं नाहीच. हा पंढरीचा राणा ज्याला म्हणतात ना तो जगत चालक परमात्मा भगवान पंढरीनाथ. म्हटलं त्याला तू नवस कर, त्याला नवस कर. सोपे का? पांडुरंगाला नवस करायचा. पांडुरंगाच्या दरबारामध्ये हौशे, नवशे आणि गौशे सगळे येतात. हौशे म्हणजे हौस म्हणून येणार. गौशे याचा अर्थ काही गवसतंय का, कोणाचं काही सापडतंय का, पाकिट सापडतंय, चपला बूट हे ते, गवस नाही. आणि हौशे आणि नवशे काही नवस फेडायला म्हणून येतात, काही नवस करायला येतात. नवशे आमच्यासारखे नवशेच जास्त, नवशेच जास्त. त्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये हा नवस करायला चाललाय. जगत चालक परमात्म्याला नवस कोण करतोय? तर त्या जगत चालक परमात्म्याचंच पृथ्वी तलावरचं रूप त्याच परमात्म्याला नवस करते. म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्माने पृथ्वी तलावरती सगुण साकार रूप धारण केलं. ते ज्या आकारामध्ये आलं ना त्याचं नाव आहे ज्ञानराज. ती ज्ञानराज मौली आहे. ती ज्ञानराज मौली सामान्य आहे का? लोपले ज्ञान जगी आणि हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग आणि नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा. सामान्य का? साक्षात निर्गुण निराकार ब्रह्म भगवान पंढरीनाथांनी पृथ्वी तलावरती ज्यांच्या आकारामध्ये यायचं नक्की केलं ती ज्ञानराज मौली. ज्ञानराज, ती ज्ञानराज मौली स्वतःच्याच बिंबाला म्हणजे पांडुरंग त्यांचं बिंब आहे तर ते त्यांचं प्रतिबिंब आहे. बिंबच प्रतिबिंबाशी संवाद करताय आणि संवाद करताना म्हणते काय? नवसिले नवसिले माये, मी तुला नवस करतोय. का नवस करतोय? पंढरीचे दैवत. हे पांडुरंगा मी तुला नवस करतोय. काय नवस आहे माझा? तर मला गोविंदामध्ये रंगायचंय, मला गोविंदामध्ये रंगायचंय, मी तुला नवस करतोय. पांडुरंगाचा सहज विचार आहे. पांडुरंग म्हणतो ज्ञाना पण तुला गोविंदात रंगायचं असेल तर मला नमस कशाला करतोस? तू गोविंदाला कर ना, मला कशाला नमस करतो? हळूहळू बोला, महत्वाच्या गोष्टी असतात. हळूहळू बोला. पंढरीनाथ पांडुरंग विचारतोय मला कशाला नमस करतोस? तू त्याला कर ना.
ज्ञानाराज माऊली फाडून मोडून उत्तर दिलं, भगवंता रंगायचं कसं असतं ना हे फक्त तूच शिकवू शकतोस. रंगायचं कसं असतं हे फक्त तू शिकवू शकतोस. पांडुरंग म्हटला म्हणजे मी शिकवू शकतो? रंगायचं कसं हे मी शिकवू शकतो? हो म्हटलं देवा, तूच फक्त शिकवू शकतो. या जगामध्ये रंगण्याची क्रिया फक्त तुझ्याकडेच आहे, तुझ्याकडेच आहे. रंगवण्याची क्रिया आणि रंगणामध्ये साधण्याची सुद्धा, रंग साधण्याची क्रिया ही फक्त तुझ्यामध्ये आहे, बाकी कोणाच्या मध्ये नाही, बाकी कोणाच्यात नाही. बाकी सगळेजण स्वतःचे रंग सांभाळून नये, तू मात्र सर्वांचे रंग एकत्र करून राहिलेला आहेस. म्हणून तुझं नावच पांडुरंग आहे, तुझं नावच पांडुरंग आहे. एवढ्यासाठी अभंग महाराजांचा फार सुंदर अवघा रंग एक झाला रंग रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला रंग रंगला श्रीरंग. हरिरंग लेवनी गाली आणि रंगाचा फुलवी मध्येच फुलवी भांगामध्ये शुभांगी. अरे काय रंगाची किमया, भगवंताचा रंग आहे, सामान्य रंग आहे का? त्या रंगाबद्दल बोलताना महाराज म्हटले, ऐसी रंग दे की रंग नाही छूटे. अरे धोबिया धोए से आए, ये सारी उमरिया श्याम पिया मुरी रंग दे चुनरी. असं सगळं म्हणत बसून आपलं सारखं आवडून लागतं. श्याम पिया मुरी रंग दे चुनरी. कसा रंग दे, ऐसी रंग दे की रंग नाही छुटे. ती रंगाला मिसळवण्याची जी ताकद आहे ना ती फक्त तुझ्याकडे आहे. का या कसा ती कला फक्त तुझ्याकडे आहे बोलून का असं जेव्हा विचारलं आमच्या हरिभक्तीपरायण वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांनी उत्तर दिलं आहे, फार सुंदर. माऊलीचा हा विचार मामा ठेवतात की त्याचं नाव आहे पांडुरंग. पांडुरंग नाव आहे. वास्तविक पाहतात आमच्या कीर्तनामध्ये बुक्का लावण्याची पद्धत आहे. बुक्का का लावतो? बाकी लावायला काय हरकत आहे? बाकी लावा, कुंकू लावा, शेंदूर लावा, गुलाल लावा, काहीतरी लावायचं. बुक्काच कशाला?
एकाने सांगितलं जा बुवाला बुक्का लावू दे. तो आला बुवाला बुक्का लावले. म्हणजे बुक्का नाही लावायचा, बुक्का म्हणजे बुक्का. तो बुक्का नाही, बुक्का का लावतात? बाकी सगळं चालतं ना. हा सुंदर उद्योग ते पांडुरंगाचं प्रतीक आहे म्हणून बुक्का, असा एक लोकांचा समज. तो पांडुरंगाचं प्रतीक आहे कारण तो काळा आहे, तो काळा आहे म्हणून त्याचं प्रतीक म्हणून हा बुक्का. पण हा लौकिकातला अर्थ आहे. मामाने उत्तर दिले वास्तविक पाहता तो काळा नाहीच आहे, तो काळा नाहीच आहे. त्याचं नाव पांडुरंग आहे, त्याचं नाव आहे पांडुरंग. पांडू या शब्दाचा अर्थ आहे पांढरा. पंड मूळ शब्द आहे पंड, पंड म्हणजे पांढरा. पंडरंग किंवा पांडुरंग, तो पांढऱ्या रंगाचा. आता मुळातला पांडुरंग पांढऱ्या रंगाचा आहे, काळा झाला कसा? बडव्यांना जाऊन विचार, काकडा वळून वळून त्याला काळा केला. असं कीर्तनातल्या गमतीच्या गोष्टी आहेत. नाहीतर उद्या एखादा असा ऐकायचा तेवढ्यामध्येच बोट ठेवायचं नाही का? नाही, गमतीचा विषय सोडा. मुळातला तो पांढऱ्या रंगाचा. पण काळा रंग हा सर्व रंगांचा समावेश आहे. सर्व रंगांचा समावेश म्हणजे काय? तर कुठल्याही रंगाचं गडदपण हे अंततः काळ्या रंगाला जाऊन भेटतं. रंगशास्त्राप्रमाणे कुठल्याही रंगाचं गडदपण हे अंततः काळ्या कुठल्याही रंगाचं गडदपण हे अंततः काळ्या रंगाला जाऊन भेटतं आणि कुठल्याही रंगाचं फिकपण हे अंततः पांढऱ्या रंगाला जाऊन भेटतं. हा रंगशास्त्राचा नियम. कुठल्याही रंगातला जर रंग काढत गेला, त्याला फिका करत गेला तर तो पांढऱ्या रंगाला भेटतो आणि त्याला गडद करत गेला, गडद करत गेला तर तो काळा रंगाला जातो. भगवंताला भेटायचं असेल तर दोनच पर्याय, दोनच पर्याय. एक तर आहात तिथून मागे जा, नाहीतर आहात तिथून पुढे जा. सर्व समावेशक व्हा, नाहीतर सर्वात्म निवृत्त व्हा. भगवंताला भेटायचं असेल तर दोनच पर्याय. एक तर सर्व समावेशक व्हा, कोणालाही टाकू नका, सगळ्यांना घ्या, सगळं घ्या, कशालाही टाकू नका. हा हे करतो, तो ते करतो, हे असलंच नाही बरोबर, ते बरोबरच नाही, हे असंच केलं पाहिजे, ते तसंच केलं पाहिजे नाही. सगळं स्वीकार, सगळं स्वीकार. कडक सोहळ्यामध्ये असणाऱ्या माणसाच्या शेजारी रस्त्यावरचा भिकारी जेवायला बसला, स्वीकारता आलं पाहिजे तो. अवघड आहे, अवघड आहे. त्याच्या मांडीला मांडी लावून जर जेवायला बसला तर कडक सोहळ्यातल्या माणसाला पचेल का ते? मी माझं सांगतो, तुमचं नाही, मी माझं सांगतो. आमच्या महाराजांच्याकडे पंक्तीमध्ये बसतात. आता पंक्तीमध्ये सगळे महाराजांच्याकडे सारखेच असतात ना. माझ्या शेजारी इतका गलिच्छ माणूस बसला होता की त्याच्या अंगातनं बाळंतिणीच्या वस्त्राचा जसा वास येतो ना तसा त्याचा वास. काळा अभिन्न, अंगातनं सगळीकडे घाण येते. ते कमरेला एक चिटकूर गुंडाळलेलं. तो जेवायला बसलेला, त्या ताटातले सगळे पदार्थ असे पचा पचा, ते खाताना ती आमटी सगळी अशी असा करून तो खातोय सगळा. माझ्या जागेवर बसलाय आणि मी सॉफिस्टिक आहे, फक्त बोटालाच अन्न लावायचं, पंजाला लावायचं नाही, असा सॉफिस्टिक आहे मी. अहो माझ्या तर नरड्याखाली जेवणच जाईना त्याच्याकडे पाहिल्यानंतर. अरे सगळं पचवणं पांडुरंग हा सर्व समावेशक आहे, लक्षात ठेवा. सर्व समावेश. त्याच्याकडे कुठलाही भक्त कमी जास्त नाही. तिथं सगळे जण एकाच पातळीवर, सगळेच एका उच्च नीच काही ने भगवंत अरे तिष्ठे भाव भक्ती देखो. त्याच्याकडे सगळे सारखे, सगळे सारखे. पंढरपुरामध्ये ज्या वेळेला पहिल्यांदी ज्ञानराज माऊली गेली, पहिल्यांदी त्यावेळेला
नामदेव महाराजांनी 18 पगड जातीतला माणूस तिथे उभा केलाय. 18 पगड जातीतला माणूस. कोळी वाणी वणिज कुंभार अंत्यज यवनही याज्ञिक स्त्री क्षुद्राधिक नीच चांभार. 18 पगड जातीतला माणूस तिथे उभा केलाय. 1760 जाती आमच्याकडे म्हणतात, पण वास्तवामध्ये खरोखरीच या प्रत्येक जातीतला माणूस नामदेवांनी तिथे उभा केलाय पांडुरंगाच्या दरबारात. आणि ज्ञानराज माऊलीला तो अथांग सागर दाखवलाय पांडुरंगाचा. त्यावेळेला त्या सागराकडे पाहिल्यानंतर याची ओळख काय? ओळख लोक जमा करण्याचं काम नामदेवांनी केलं, पण ओळख काय? जन्माला आलेल्या माणसाचं अस्तित्व हे त्याच्या नावाने ठरतं, बरोबर ना? अस्तित्व हे त्याच्या नावाने ठरतं. अन्यथा त्याला जर नाव ठेवलंच नाही तर या बाजारामध्ये त्याची ओळख काय? त्याची ओळख म्हणून एक स्वतंत्र लागते. तशी नामदेव महाराजांनी हा समस्त संप्रदाय सगळा एकत्र केला, सगळी लोक एकत्र केली. अरे पण यांची ओळख काय? ती ओळख ज्ञानराज माऊलीने दिली. हा वैष्णवांचा संप्रदाय आहे. ही ज्ञानराज माऊलीने ओळख दिली. अरे हा वैष्णवांचा संप्रदाय. म्हणून महाराजांचा अभंग आहे, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ, सदा झणझणती टाळ. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ. महाराजांनी शब्द केला हा वैष्णवांचा संप्रदाय. त्यावेळेला पंढरपुरामध्ये पंगत बसली ना, त्या पंक्तीमध्ये निवृत्ती दादा, सोपान दादा, मुक्ताबाई, ज्ञानराज माऊली, त्या माऊलीच्या मांडीला मांडी लावून चोखोबा बसलाय. तिथं गोरोबा बसलाय, तिथं नामदेव महाराज बसले, तिथं सावतोबा बसले, नवे नवे तिथं सगळे संत बसतात. पण असं कोणाच्याही मनात येत नाही की हा मोठा आहे आणि मी लहान आहे. आपण सगळी भगवंताची लेकरं आहोत. लेकरं का? पांडुरंगाच्याकडे या सगळ्यांना पोटाशी घेण्याची ताकद आहे. तो सर्व समावेशी आहे. म्हणून पांडुरंग मिळवायचा असेल तर एक तर सर्व समावेशक व्हा, नाही तर त्याच पांडुरंगाच्या मस्तकावरती भगवान कर्पूरनाथ बसलेले आहेत. कर्पूरनाथ, त्या कर्पूरनाथांना मिळवायचं असेल तर सगळ्यातनं बाहेर पडा. सगळ्यातनं, कोणाच्याही मध्ये अडकू नका. कोणाच्या घरदार, बायका, मुलं बाळ सगळं सोडून दे. सगळ्यातनं वैराग्य घ्या. म्हणजे अगदी स्वतःतनं वैराग्य घ्या. स्वतःतनं वैराग्य घ्या. या दोन्हीही पराकोटीच्या स्थिती, पराकोटीच्या. सर्व समावेशक होणं हे जितकं अवघड आहे त्याच्यात दसपट सगळ्यातनं बाहेर पडणं अवघड आहे. त्याच्यात दसपट. मग त्यातल्या त्या सोपं काय तर सर्व समावेशक होणं सोपं आहे. म्हणून भगवंता तू श्रीरंग आहेस. तू सगळ्या रंगांना मिळवून घेतलेस आणि सगळ्यांना नुसतं मिळवलं नाहीस तर या सगळ्यांचा म्हणून एकच रंग तयार केलायस. आज आमच्या रावळामध्ये तुम्ही या 18 पगड जातीतला माणूस राहायला देतो. 18 पगड जातीतला म्हणजे मी आजचं उदाहरण देत नाही हा. मी आज म्हणतोय याचा अर्थ ज्ञानराज माऊलीचा काळ असेल किंवा त्याच्यानंतरचा किंबहुना गेल्या एक 20 वर्षापूर्वीपर्यंतचा काळ तो सांगतो मी तुम्हाला. मी आजचं उदाहरण नंतर सांगतो तुम्हाला. 20 वर्षापूर्वीपर्यंत पंढरपुरामध्ये एकच पताका होती. एकच पताका होती. प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यामध्ये मृदुंग होता, टाळ होता आणि मुखामध्ये लाखो वारकऱ्यांच्या तोंडात एकच गजर होता. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, लाखो वारकऱ्यांच्या तोंडात जेव्हा हा एकच गजर बाहेर पडत असेल. काल इथं नाही म्हणाला 70-80 माणसं असतील, पण 70-80 माणसांच्या मुखातनं निघालेल्या नादाने नादब्रह्मच जर उभं राहत असेल तर रावळामध्ये लाखो वारकऱ्यांच्या तोंडातनं एकच नाव बाहेर येतंय. असं कुठलाही वारकरी म्हटला नाही
आम्ही रामाचे भक्त आहोत, आम्ही फक्त राम रामच करत बसणार. कृष्णाचा भक्त असेल तर कृष्ण कृष्ण नाही म्हटला, कोणी अजून कोणाचा असेल तो बाकी सगळी नावं टाकली तरी फक्त विठ्ठलाचं नाव घ्यायचं. विचार करा ते नाद ब्रह्म काय असेल. सगळ्यांना समावून घेण्याची ताकद त्या एका नामात आहे. आणि त्या नामाचं मूर्तिमंत दर्शन म्हणजे पांडुरंगा तू आहेस. म्हणून मला गोविंदामध्ये रंगायचंय. आणि गोविंदात रंगण्याची जी काय म्हणतात कृती किंवा गोविंदामध्ये रंगून जाण्याचा जो अभ्यास आहे ना, तो तुझ्याकडे मला शिकता येणार आहे. म्हणून मी तुला म्हणतो नवसिने नवसिने माई पंढरीचे दैवत विठ्ठले. म्हणून महाराजांचा अभंग आहे, गोविंदाचे गुणी वेधिले पांडुरंगे मन रंगले. गोविंदाचे गुणी वेधिले पांडुरंगे मन रंगले. गोविंदाचे गुणी वेधिले गोविंदाचे गुणी वेधिले पांडुरंगे मन रंगले. पांडुरंगे मन रंगले पांडुरंगे मन रंगले. गोविंदाचे गुणी वेधिले आणि पांडुरंगी मन रंगले. या रंगलेल्या स्थितीला पांडुरंग सुद्धा हपापलेला आहे. या स्थितीला पांडुरंग हपापलेला आहे का? कारण ही रंगून गेल्यानंतरची जी मानसिकता आहे तिथं मी माझा विसरलेला असल्याचा परिणाम पांडुरंग या सुखाला लाचावलाय. म्हणून भगवान पंढरीनाथाचा शब्द आहे, या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संतरी धै रमला. या सुखा कारणे देव वेडावला. अरे काय ताकद आहे त्याची. वैष्णव संप्रदायाने हे नाम भगवंताचं इतकं एकरूप करून टाकलं की त्या भगवंताला सर्व समावेशक स्थितीवरती काय आहे ते अनुभवलं. आणि ही भगवंताची स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून माझं मन मला गोविंदात रंगवायचंय. ते पांडुरंगात तू रंगवशील. आजच्या दिवशी तर तू नक्की ते मला रंगवायला मदत करशील. म्हणून मी तुला नवस करतोय. याचा परिणाम पांडुरंगाने माझी इच्छा ऐकल्यानंतर त्याला इतका आनंद झाला. कारण इथं रंगून घेण्यासाठी कोणी येतच नाही. इथं रंगून घ्यायला कोणी येतच नाही. सगळे हातचं ठेवून येतात, हातचं ठेवून. पण इथं रंगाला कोणतरी आलाय, त्याला इतका आनंद झाला की तो मला रंगवण्याच्या नादात त्यांनी माझं चैतन्य चोरून दिलं. त्यांनी चैतन्य चोरून दिलं. अशा स्थितीला पांडुरंग गेला. म्हणजे काय